नमस्कार. शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पालकाची भाजीचे पराठे. हे भाजी कढईमध्ये उरलेली आणि त्याचे पराठे आता आपण आज बनवणार. त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ जास्त प्रमाणात घ्यायचं आणि थोडं बेसन पीठ. त्यामध्ये ही भाजी ना आता ओतून द्यायची आहे आणि चवीप्रमाणे आपण मीठ घालायचे, कारण आपण पिठं वापरणार त्याच्यामुळे भाजीला मीठ असतंच, पण आपण वरून पण मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक घट्टसर गोळा मळून तयार करायचा आहे. घट्टसर गोळा हवा मळून घेतलेला आहे, मी रेडी केलेला आहे. आता पोळपाटावर आहे ना आपण एक छोटासा गोळा घेऊन पराठ्याच्या आकारावर म्हणजे पोळी एवढं आपण हे लाटून घ्यायचे. तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि लोखंडी तवा आहे हा पराठ्यासाठी. त्याच्यावर आता मी एक पराठा टाकून दिलेला आहे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर तुम्ही तूप किंवा तेल लावू शकता. तुमच्याकडे तूप अवेलेबल असेल तर तूप लावा. तुपाने एकदम छान टेस्ट लागते आणि तेल असलं तरी पण चालतं. म्हणजे बघ आता आलटून पलटून दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं आहे. किती छान याला क्रिस्पी कलर आलेला आहे, खायला पण खूपच चविष्ट लागतो. तुम्ही पण असाच व्हिडिओ घरी बनवू शकता. भाजी उरलेली असली तर आपण याचा व्हिडिओ बनवू शकतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. राधे राधे.